सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम Dear students of Standard 7, good morning. Today we are going to study Unit 1.5 Children are going to school. It is a poem. It is written by Nida Fazli. आपण आज युनिट 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेचा अभ्यास करणार आहोत आणि या कवितेचे लेखन कवी निदा फाजली यांनी केलेले आहे. ही वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट आणि ते अग्रगण्य असे हिंदी आणि उर्दू कवी होते. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्यांना भारत सरकारने पद्मश्री या सन्मानाने घोषित केले होते. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग व्हेन चिल्ड्रन गो टू स्कूल. या कवितेमध्ये त्यांनी मुले जी सकाळी शाळेमध्ये जातात आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. He has observed children going to school. त्यांनी शाळेत जाणारी मुलं जी आहेत त्यांचे निरीक्षण केले. And he has also observed surroundings and nature. आणि त्यांनी अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते आणि निसर्ग यांचं देखील निरीक्षण केलेलं आहे. आणि या निरीक्षणातूनच त्यांनी ही सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. मग निरीक्षण आपण कशाने करतो मुलांनो? तर आपण जे पाहतो, व्हॉट वी सी, आपण जे पाहतो ते आपल्या डोळ्यांनी पाहतो, म्हणजे डोळ्याद्वारे आपण निरीक्षण करतो. अशाच प्रकारचे आपल्याला ज्ञान देणारे असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यालाच इंग्रजीमध्ये 5 सेन्सेस असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपण ते एकानंतर एक पाहूया. पहिलं काय आहे तर आपले डोळे किंवा व्हॉट वी सी किंवा त्यालाच आपण साईट असं देखील म्हणू शकतो. दृश्य इंग्रजीमधून त्याला साईट असं म्हटलं जातं. तर आपल्या डोळ्याने आपण ज्यावेळेस पाहतो त्यातून आपल्याला ज्ञान होतं की आपण काय पाहिलं आहे. सेकंड सेन्स इज दुसरं जे काही पंचेंद्रिय आहे ते काय आहे, व्हॉट यू हिअर किंवा हिअरिंग, आपण कानाने ऐकतो आणि म्हणून इयर हे सेकंड सेन्स आहे. थर्ड इज व्हॉट यू टेस्ट, आपण चव घेतो. मग कशाने चव घेतो तर टंग म्हणजे जीभ, आपण जिभेद्वारे चव घेतो आणि म्हणून तिसरं ज्ञानेंद्रिय काय आहे टंग. फोर्थ काय आहे बघा, व्हॉट यू फील किंवा आपल्याला जो स्पर्श आहे तो कसा होतो तर तुम्हाला माहिती की आपण हाताने स्पर्श केला तरी आपल्याला स्पर्श जाणवतो किंवा आपण त्वचेद्वारे त्या देखील आपल्याला स्पर्श जाणवतो. म्हणून इथे चौथा जो काही सेन्स आहे तो कुठला आहे तर हँड आणि स्किन. आपला आता 5वा जो ज्ञानेंद्रिय आहे ते आहे स्मेल. मग आपण स्मेल कशाने करतो तो नाकाद्वारे किंवा नोज. मग नाक किंवा हे आपला 5वा ज्ञानेंद्रिय आहे. देयर आर 5 सेन्सेस अँड 5 ऑर्गन्स रिलेटेड टू इट. ह्या पंचेंद्रिय किंवा जी ज्ञानेंद्रिय आहे ह्याच्याशी संबंधित 5 आपली अवयव आहेत. मग पहा,
फर्स्ट इज sight, eyes. Second is hearing, ears. Third is touch, skin and hand. Fourth is smell, nose. And fifth is taste, tongue. तर अशी ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि या 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून आपण सर्व निरीक्षण करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञानप्राप्तीही होत असते. या कवितेमध्ये देखील कवीला अशाच प्रकारचे त्याने निरीक्षण केलेलं आहे. ज्यावेळेस मुलं सकाळच्या वेळात शाळेत जातात आणि त्याचबरोबर त्याने निसर्गाचं देखील निरीक्षण केलेलं आहे आणि यातून त्याने ही कवितेचे लेखन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही ऑकेजन्स दिलेले आहेत किंवा दिवसभरात दर दिवशी घडणाऱ्या काही घटना दिलेल्या आहेत आणि ह्या घटना आणि खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. यांचा वापर करून तुम्हाला तुम्ही तुमचे हे ज्ञानेंद्रिय वापरून तुम्ही जे निरीक्षण करता त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय ऑकेजन्स दिलेले आहेत पहा, की बिफोर सनराईज म्हणजे पहाटेच्या वेळी सूर्य उगवण्यापूर्वी. नंतर आहे आफ्टर सनराईज सूर्योदयानंतर लगेचच. किंवा स्कूल प्रेयर किंवा असेंब्ली शाळेची ज्यावेळेस प्रार्थना होत चालते ती घटना किंवा ती वेळ. लंच टाइम दुपारच्या जेवणाच्या वेळेस किंवा ऑन द प्ले ग्राउंड म्हणजे मैदानावरती किंवा बेड टाइम किंवा झोपताना. ह्या घटनांच्या वेळेस आपण आपले हे जे काही ज्ञानेंद्रिय मी आता तुम्हाला सांगितले ते वापरून तुम्ही काय ज्ञान घेता याचं थोडक्यात तुम्हाला वर्णन करायचं आहे. तुम्हाला इथे या ठिकाणी खाली काही शब्द दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी जर समजा कोल्ड हा शब्द घेतला आणि आपण जर अर्ली मॉर्निंग व्हेरी अर्ली मॉर्निंगचं जर ऑकेजन घेतलं तर वाक्य कसं आपण करू शकतो यातनं, की देअर इज ऑलवेज कोल्ड इन अर्ली मॉर्निंग. अशा प्रकारे आपण ही वाक्य करू शकतो. अशाच प्रकारची ही ऑकेजन्स तुम्ही घ्यायचे आहेत आणि खालील शब्द वापरून तुम्हाला वाक्य बनवायची आहेत किंवा ते वर्णन करायचं आहे. आता सी सेकंड ऍक्टिव्हिटी. व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे. तुम्ही रोज शाळेमध्ये येता आणि शाळेत येत असताना तुम्ही रस्त्याने काय काय पाहता. लिस्ट ॲट लिस्ट 5 ऑफ द प्लेसेस ऑर पीपल. आणि तुम्हाला येताना 5 कुठल्याही जागा असतील, ठिकाणं असतील किंवा व्यक्ती असतील जे दिसतात त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. फॉर एक्झाम्पल ऑन द वे यू सी शॉप्स, व्हेकल्स. जसं तुम्ही येताना रस्त्यावरती काही दुकानं पाहता किंवा काही गाड्या पाहता अशाच प्रकारची नावं तुम्हाला करायची आहेत किंवा यादी बनवायची आहे. नाव टर्न ऑन पेज नंबर 24. There is a poem. Now I will read it for you and I will explain it into Marathi. Listen it carefully. Children are going to school. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. या ठिकाणी बघा की कवीनं तुम्हाला माहिती की ज्याप्रमाणे बऱ्याचशा शाळा ह्या सकाळच्या वेळेत भरतात त्यामुळे इथे कवीनं मॉर्निंग किंवा सकाळच्या वेळेचं वर्णन केलेलं आहे की मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. सकाळचा जो प्रकाश आहे सूर्यप्रकाश तो संपूर्ण पृथ्वीवरती पसरलेला आहे. अँड वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. आपण रिस्पेक्ट केव्हा देतो किंवा आपण एखाद्याला आदर सन्मान देतो केव्हा देतो, जेव्हा ती व्यक्ती एखादं चांगलं काम करते किंवा चांगलं कृत्य करत असते. इथे देखील तुमच्यासारखीच मुले ही काय चाललेली आहेत, ती शाळेत चाललेली आहेत, ते चांगलं काम करतायत. म्हणून कवी इथे काय म्हणते की स्काय बोज हिज हेड. बोज म्हणजे आदर किंवा झुकणे किंवा त्याला आदर देणे. आणि अशाच प्रकारे इथे आकाश जणू काही मुलांना रिस्पेक्ट देत आहे किंवा त्यांना आदर देत आहे आणि त्यासाठी तो त्यांच्या समोर झुकलेला आहे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. आता या ठिकाणी बघा कवीने नेचर मधल्या काही गोष्टी घेतल्या आणि इथे मुलांच्या किंवा वर्णन करताना जणू काही जी व्यक्ती
माणसं ज्याप्रमाणे काही कृती करतात त्याच प्रकारे ह्या गोष्टी किंवा निसर्गातल्या ह्या गोष्टी देखील त्या कृत्य करत आहेत, अशा प्रकारचं वर्णन कवीने इथे केलेलं आहे. नाउ सी सेकंड स्टांजा. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. जणू काही सूर्य, आता या ठिकाणी तुम्हाला माहिती की सूर्य हा उगवतो, परंतु इथे कवी काय म्हणते की आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. तुम्ही जर खेडेगावामध्ये वगैरे जर गेलात तर तुम्हाला माहितीये की पाण्यामध्ये काय केलं जातं, सकाळी सकाळी पाण्यामध्ये अशा प्रकारे एक झेप घेतली जाते किंवा उडी मारली जाते. त्याप्रमाणे जणू काही सूर्य देखील काय करत आहे की त्याची मॉर्निंग डीप त्या नदीमध्ये घेत आहे. आणि ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन, आणि त्यानं काय परिधान केलेलं आहे तर त्याचा जो गोल्डन सोनेरी असा एक मस्लिन टर्बन, टर्बन म्हणजे पगडी आणि मस्लिन म्हणजे अगदी रेशमी किंवा मलमलीत कापडाचं एक पगडी त्यानं परिधान केलेली आहे. Waves and smiles on one side of the road, for children are going to school. आणि तो काय करत आहे, वेट्स अँड स्माइल, तो वाट पाहतोय आणि हसतोय. कशासाठी, एका रस्त्याच्या बाजूला बघून तो हसत आहे. कोणाकडे बघून हसत आहे तर जी मुलं शाळेमध्ये चाललेली आहेत. आता तुम्हाला माहितीये की तुमचे मम्मी पप्पा असतील किंवा तुमच्या आजी आजोबा असतील, तुम्हाला शाळेमध्ये सोडवायला घेऊन येतात आणि तुम्हाला शाळेच्या गेट पर्यंत ते सोडवतात, परंतु ते तुम्ही शाळेत वर्गात जाईपर्यंत ते तुमचं काय करत असतात, तिथेच थांबून तुम्हाला टाटा करत असतात आणि त्यावेळेस ते काय करत असतात, हसत असतात. त्याचप्रमाणे एखादा फॅमिली मेंबर असावा असा हा जो सूर्य आहे, सन आहे, तो काय करत आहे, रस्त्याच्या एका बाजूला तुमच्याकडे पाहून हसत आहे. थर्ड स्टांजा, सी व्हॉट पोएट सेज. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस ब्रिजेस सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस, अगदी हिरवेगार अशा पानांनी आच्छादलेलं जे काही झाड आहे, त्या झाडांवरनं जे वारं वाहत आहे ते काय करत आहे तर ते आशीर्वाद देत आहे. ह्या चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, किंवा जे मुलं शाळेमध्ये चाललेले आहेत त्यांना तो आशीर्वाद देत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला तुम्ही ज्यावेळेस शाळेत जाता तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देतात, तशाच प्रकारे हे जे ब्रिजेस आहेत ते काय करत आहेत तर दे सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी गाणं गात आहेत. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स. आणि रस्ते जे आहेत ते अजून काय झालेले आहेत, झोपलेलेच आहेत, परंतु जे सुवासिक असे जे काही फ्लॉवर्स आहेत किंवा फुलं आहेत ते काय करत आहेत, अवेकन द स्लीपी रोड्स, त्या झोपलेल्या रस्त्यांना त्या उठवत आहेत विथ देअर मेलोडीज. आणि मेलोडीज म्हणजे मधुर गायन किंवा सुंदर अशा त्या गाण्याने, मंजूळ अशा स्वरांनी ते त्या झोपलेल्या रस्त्यांना उठवत आहेत. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फोलेज वेव्स हिज हँड्स फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि एका कोपऱ्यामध्ये एक पीपलचं जे झाड आहे पिंपळाचं, ते पूर्ण हिरव्यागार अशा पानांनी आच्छादलेलं ते जे झाड आहे ते काय करत आहे तर वेव्स हिज हँड्स, जणू काही वारं जे येत आहे त्या वाऱ्याने त्याची जी पानं हलत आहेत ती पानं जणू काही काय करत आहेत तर वेव्स देअर हँड्स, ते त्या जी मुलं शाळेत चाललेली आहेत त्या मुलांना पाहून ते टाटा करत आहेत. अशा प्रकारचं कवीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नाव फोर्थ स्टांजा. एंजल्स ऑफ लाईट have set out, every road is a gleam at this hour. आणि कवी काय म्हणतोय की एंजल्स ऑफ लाईट म्हणजे जे रेज आहेत लाईटचे किंवा सूर्याची जी किरण आहेत त्याला इथे कवीने कशाची उपमा दिलेली, एंजल्स म्हणजे दूत. जणू काही हे जे दूत आहेत ते त्या प्रकाशाचे दूत, त्यांनी काय केलेलं आहे की एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट दिस आवर. आणि ज्यावेळेस मुलं शाळेत जातात ह्या वेळेला जणू काही रस्ते जे आहेत ते संपूर्ण रस्ते अगदी शायनिंग ब्राईटली किंवा एकदम त्याच्यावरती प्रकाश पडलेला आहे आणि ते चकाकत आहेत. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट. आणि
पृथ्वीवरील प्रत्येक कण हा काय झालेला आहे, जणू काही आईचं हृदय ज्याप्रमाणे आपल्या मुलांसाठी धडधडत असतं त्याप्रमाणे ही मुलं जी शाळेत चालली त्यांच्यासाठी प्रत्येकाचं हृदय हे धडधडत आहे. टाइम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ. आता या ठिकाणी बघा की कवीनं काय केलंय की टाइम घेतलाय, म्हणजे वेळ. वेळ काही अशा कुठे ओल्ड रूफ वर किंवा काही बसते का, तर नाही. इथे कवीने काय केलेलं आहे, तर अशा प्रकारचे जे ह्युमन जे आपल्या काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्म ह्या निर्जीव गोष्टींना काय केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि त्या कवितेमध्ये अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की टाइम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ. जणू काही वेळ ही काय करत आहे, वॉचिंग करत आहे किंवा निरीक्षण करत आहे. कोणाचं निरीक्षण करते, तर जी मुलं शाळेला चाललेली आहेत त्यांचं ती निरीक्षण करत आहेत. फ्लाईज पिजन्स इन द स्काय फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि आकाशामध्ये कबूतर काय होत आहेत, उडत आहेत. आणि कोणासाठी, तर फॉर चिल्ड्रन हु आर गोइंग टू स्कूल, जे मुलं शाळेत चाललेली आहेत त्यांच्यासाठी ही आकाशामध्ये उडत आहे. अशा प्रकारे कवीने इथे सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि अनेक निसर्गातल्या अनेक गोष्टींचं किंवा निसर्गातल्या अनेक घटनांचा उपयोग करून हे सुंदर असं काव्य निदा फाजली यांनी आपल्यासाठी लिहिलेलं आहे. You know, Nida Fazli was a famous Hindi and Urdu poet. This poem, Children Are Going to School, is also translated from his Hindi poem, Bacche School Ja Rahe Hai, in English. Here, I read a poem for you. Now, you also read it at home and underline difficult words. Here are some difficult words given. See, golden, सोनेरी. मस्लिन म्हणजे मलमली. टर्बन म्हणजे पगडी. ग्रीन टॉप्ड म्हणजे हिरवे शेंडे असलेली. मेलोडियस म्हणजे मंजूळ गायन. फॉलेज म्हणजे झाडांची पाने. एंजल्स म्हणजे देवदूत. पार्टिकल म्हणजे कण. आणि थ्रॉब्स म्हणजे धडधडणे. नाउ सी on page number 25 there is English workshop. See, third point, it is important. Apart from the children, no other human beings are mentioned in the poem. या कवितेमध्ये मुलांशिवाय दुसऱ्या कुठल्याही मानवी घटकाचा उल्लेख केलेला नाही. However, many natural elements are shown to act like persons. तरी देखील इथे काही जे नैसर्गिक घटक आहेत त्यांना जणू काही माणसांप्रमाणे ती कृती करत आहेत असं दाखवलेलं आहे. काव्य लेखनामध्ये जेव्हा माणूस नसणाऱ्या घटकांना माणसांच्या कृती करत आहे असं दाखवले जाते त्याला पर्सोनिफिकेशन असे म्हणतात. राईट व्हॉट ईच ऑफ देम डज. आता इथे तुम्हाला काही हे नॅचरल एलिमेंट्स दिलेले आहेत ते काय करत आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, द स्काय. आकाश काय करत आहे, द स्काय बोव्स हिज हेड इन रिस्पेक्ट. आकाश काय करत आहे, तर शाळेत जाणाऱ्या मुलांना आदर दाखवण्यासाठी नतमस्तक होत आहे. मग इथे आकाश हे नॅचरल एलिमेंट्स आहे तरी देखील त्याला मानवी कृती करताना दाखवलेलं आहे. आणि पुढे देखील तुम्हाला अशाच प्रकारे काही नॅचरल एलिमेंट्स दिलेले आहेत ते काय कृती करत आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. होप यू अंडरस्टूड. स्टे होम, स्टे सेफ.